दानिएल. हाल अपेष्टा व अत्याचाराच्या काळात देवाशी विश्वासू राहिलेल्या लोकांना दानिएलाच्या संदेशामधून कशा प्रकारे आशा प्राप्त होते ते या पुस्तकात वाचा. या पुस्तकाची वैशिष्ट्ये कोणती? हिब्रू शास्त्र लेखात लेख म्हटलेल्या विभागात दानिएलाचे पुस्तक आहे. ख्रिस्तपूर्व 3ऱ्या व 2ऱ्या शतकांच्या दरम्यान जुन्या कराराचे हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेत भाषांतर केले. तेव्हा दानिएल ह्या पुस्तकाची नोंद भविष्यवाद्यांच्या पुस्तकांमध्ये केली गेली. दानिएलाच्या पुस्तकाचे वर्णन संदेशात्मक तसेच प्रकटीकरणात्मक पुस्तक म्हणून केलेले आहे. हे अशा प्रकारचे साहित्य आहे की ते देव आपल्या व आपल्या लोकांच्या शत्रूंवर कशा प्रकारे विजयी होतो ह्याचे वर्णन करण्याकरता तत्कालीन ऐतिहासिक घटनांमागील अर्थ, प्रतीके व चिन्हे यांचा उपयोग करून स्पष्ट करते. दानिएल व त्याचे तरुण यहुदी मित्र यांना बाबेल देशास पाडाव करून नेण्यात आले. तेथे ते महत्वाचे सरकारी अधिकारी झाले, पण त्यांच्या देवावरील विश्वासाची कठोर परीक्षा पाहण्यात आली. आणखी एक सत्य दानिएलाच्या पुस्तकाला अद्वितीय बनवते ते हे की ह्याचा अर्ध्याहून अधिक भाग अरेमाइक भाषेत लिहिला आहे तर बाकीचा भाग हिब्रू भाषेत आहे. याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्यामुळे काही अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला आहे की पहिल्या 6 अध्यायात वर्णन केलेल्या ऐतिहासिक घटनांच्या नंतर बऱ्याच वर्षांनी हा भाग लिहिला असावा. हे पुस्तक का लिहिण्यात आले? देवाच्या लोकांना आशा व उत्तेजन प्राप्त व्हावे ह्याकरता हे पुस्तक लिहिले गेले. परकीय राजांच्या सेवेत असताना अनेकदा त्यांचा छळ करण्यात आला, तरी सुद्धा ते देवाशी निष्ठावंत राहिले. यामुळे दानिएल व त्याचे मित्र यहुदी लोकांचे महानायक व आदर्श असे झाले. या पुस्तकाची पार्श्वभूमी काय होती? यहुदी लोकांच्या इतिहासात त्यांना अनेकदा देवाचा व मोशेच्या नियमशास्त्रावर आधारित धर्माचरणाचा त्याग करण्याचा मोह झाला होता. आपल्या स्वतःच्या देशात राहतानाही तो काही प्रमाणात होता, पण त्यांना त्यांची मातृभूमी पॅलेस्टाईन देश सोडून बाबेल साम्राज्यात इतर ठिकाणी जबरदस्तीने वसवण्यात आले. तेव्हा तर त्यांच्यावर त्या मोहाचे अधिकच दडपण आले. पारसाचा राजा दुसरा कोरेश याने बाबिलोनी लोकांना जिंकले व त्यांच्या बंदिवासात असलेल्या इस्रायली लोकांना त्यांच्या मातृभूमीस परत जाण्याची परवानगी दिली. तेव्हा पुष्कळ लोक यरुशलेमेच्या आजूबाजूस यहुदा प्रांतात जाऊन राहिले. त्यानंतर शेकडो वर्षांनी ख्रिस्तपूर्व 175 ते 164 मध्ये चौथा अँटिओखस एपिफेनस ह्याने त्यांचा अनन्वित छळ केला. त्यांचे पवित्र धर्मग्रंथ जाळून टाकण्यात आले. यरुशलेमातील पवित्र मंदिरात उपासना करण्यास त्यांना मनाई करण्यात आली. विधिवत अशुद्ध असे अन्न खाण्याची त्यांच्यावर सक्ती करण्यात आली आणि पुष्कळ विश्वासी यहुदांना ठार मारण्यात आले. दानिएल अध्याय 1. दानिएलाचे शिक्षण व त्याचे सोबती. यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेसर याने यरुशलेमेवर चढाई करून त्याला वेढा घातला. प्रभूने यहुदाचा राजा यहोयाकीम यास त्याच्या हाती दिले. त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली. त्याने ती शिनार देशी आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली. राजाने आपल्या खोजांच्या नायक अश्पदनज यास आज्ञा केली की इस्रायली राजकुलांपैकी व सरदार घराण्यांपैकी अव्यंग सुरूप, सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यास खासद्यांची विद्या व भाषा शिकवावी. राजा खात असे त्या मिष्टान्नातून व पीत असे त्या द्राक्ष रसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून 3 वर्ष त्यांचे संगोपन व्हावे. ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे अशी राजाने आज्ञा केली. या तरुण मंडळीत यहुदा वंशातले दानिएल, हनन्या, मिशाएल व अजऱ्या हे होते.
खोज्यांच्या सरदाराने त्याच येणेप्रमाणे नावे दिली. दानियेलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मिशाएलास मेशक व अजऱ्यास अबेदनगो. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस यांचा आपणास विटाळ होऊ नये असा दानियेलाने मनाचा निश्चय केला. म्हणून त्याने खोज्यांच्या सरदारास विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा. खोज्यांच्या सरदाराची दानियेलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. खोज्यांचा सरदार दानियेलास म्हणाला, माझा धनी राजा याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेवले आहे. त्याचा मला धाक आहे. तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावी? राजापुढे माझे डोके उडवले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा? तेव्हा खोज्यांच्या सरदाराने दानियल, हनन्या, मिशाएल व अजऱ्या यांवर जो कारभारी नेमला होता त्यास दानियेलाने म्हटले, 10 दिवस आपल्या या दासांवर एवढा प्रयोग करून पहा. आम्हाला खाण्यास शाकान्न व पिण्यास नुसते पाणी मात्र दे. नंतर आमची तोंडे पहा आणि राजघरचे अन्न खाणाऱ्या तरुणांचीही तोंडे पहा. मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या या दासांचे कर. त्याने त्यांची ही विनंती ऐकून 10 दिवस त्यांच्यावर हा प्रयोग केला. 10 दिवसांनंतर राजघरचे अन्न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले. तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न व द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यास शाकान्न देऊ लागला. या 4 तरुणास देवाने सर्व विद्या व ज्ञान यात निपुण व प्रवीण केले. दानियल हा सर्व दृष्टांत व स्वप्ने यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला. नबुखद्नेसर राजाने त्यास आपल्या समोर हजर करण्याची मुदत ठरवली होती. ती संपल्यावर खोज्यांच्या सरदाराने त्याच्या समोर त्यांना हजर केले. तेव्हा राजाने त्यांच्याबरोबर भाषण केले. त्या सर्वांमध्ये दानियल, हनन्या, मिशाएल व अजऱ्या यांच्या तोडीचे कोणी दुसरे दिसून आले नाहीत. म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यास जे काही विचारे त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपैकी व मांत्रिकांपेक्षा 10 पट हुशार आहेत असे त्यास दिसून येई. दानियल हा कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे राहिला. अध्याय 2. दानियल नबुखद्नेस्सराच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. नबुखद्नेस्सराला त्याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी स्वप्ने पडली. तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. तेव्हा राजाने हुकूम केला की माझी स्वप्ने काय आहेत ते सांगायला ज्योतिषी, मांत्रिकी, जादूगार व खासदी यांना बोलावून आणा. मग ते सर्व राजासमोर हजर झाले. राजा त्यांना म्हणाला, मला पडलेले स्वप्न समजण्याविषयी माझ्या मनाला तळमळ लागली आहे. ते खासदी अरामी भाषेत राजाला म्हणाले, महाराज, चिरायू असा आपले स्वप्न या दासास सांगा, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. राजाने खासद्यास म्हटले की माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाहीत तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत. पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हास माझ्याकडून देणग्या, इनामे व मोठा मान मिळेल. यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा. ते पुन्हा त्याला म्हणाले, महाराजांनी आपले स्वप्न आपल्या या दासास सांगावे, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. तेव्हा राजाने म्हटले, मला खात्रीने वाटते की तुम्ही वेळ काढत आहात, कारण तुम्हास ठाऊक आहे की माझा ठराव होऊन चुकला आहे. तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही तर तुमच्या संबंधाने एकच हुकूम होणार. हा प्रसंग टाळावा म्हणून तुम्ही खोट्या नाट्या गोष्टी सांगायचा बेत केला आहे. माझे स्वप्न मला सांगा, म्हणजे त्याचा अर्थ तुम्हास सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल. खासद्यांनी राजास उत्तर केले, महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य साऱ्या दुनियेत नाही. असली गोष्ट ज्योतिषांस, मांत्रिकांस किंवा खासद्यांस कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारले नाही. महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे. मानवात वास न करणाऱ्या देवांशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरास सांगवणार नाही. हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला.
आणि बाबेलाच्या सर्व ज्ञानांचा वध करावा अशी त्याने आज्ञा केली. ज्ञानांचा वध करावा हा हुकूम सुटला. तेव्हा दानिएलाचा व त्याच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यास शोधू लागले. राजाच्या गार्द्यांचा नायक अर्योक हा बाबेलाच्या ज्ञानांचा वध करण्यास निघाला होता. त्यांच्याबरोबर दानिएलाने चातुर्याने व सुज्ञतेचे भाषण केले. त्याने राजाचा सरदार अर्योक यास म्हटले, अशी निकडीची राजाज्ञा का? तेव्हा अर्योकाने दानिएलास ती हकीकत सांगितली. मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की मला अवकाश द्यावा, म्हणजे मी हुजुरास स्वप्नाचा अर्थ सांगेन. यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हनन्या, मिशाएल व अजऱ्या यास ही हकीकत कळवली. आणि बाबेलाच्या इतर ज्ञानांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यास विनंती केली की या रहस्य संबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्याच्याजवळ मागावे. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले. त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. दानिएल म्हणाला, देवाचे नाम युगानयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजास स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करीतो. तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो. अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते. त्याच्याजवळ प्रकाश वसतो. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करीतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत, आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस. तू आम्हास राजाची गोष्ट कळवली आहेस. यावर दानिएल, ज्या अर्योकास राजाने बाबेलाच्या ज्ञानी पुरुषांचा वध करण्यास नेमले होते, त्यांच्याकडे जाऊन म्हणाला, बाबेलाच्या ज्ञानांचा वध करू नका. मला महाराजांपुढे न्या, म्हणजे मी त्यांना स्वप्नांचा अर्थ सांगतो. तेव्हा अर्योकाने दानिएलास त्वरेने राजाकडे नेऊन म्हटले, राजा, स्वप्नांचा अर्थ सांगणारा असा एक पुरुष बंदिवान करून आणलेल्या यहुदांमध्ये मला आढळला आहे. बेल्शस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगण्यास तू समर्थ आहेस काय? दानिएलाने राजाला उत्तर दिले की सरकारांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ यास राजाला सांगता येणार नाही. तरी रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात आहे, आणि त्याने पुढील काळी काय होणार हे नबुखद्नेसर महाराजांना कळवले आहे. आपले स्वप्न आपण बिछाण्यावर पडले असता आपल्याला झालेला दृष्टांत असा आहे. महाराज, आपली गोष्ट अशी की यापुढे काय घडणार हे विचार आपण बिछाण्यावर पडला असता आपल्या मनात आले, आणि यापुढे काय होणार हे रहस्य प्रकट करणाऱ्या देवाने आपणाला कळवले आहे. आता माझी गोष्ट अशी आहे की हे रहस्य मला प्रकट झाले आहे ते मी काही इतर मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे, तर महाराजांना स्वप्नांचा अर्थ प्रकट व्हावा व आपणाला आपल्या मनातील विचार समजावेत म्हणून झाले आहे. महाराज, आपण दृष्टांत पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजपुंज असा आपणापुढे उभा होता. त्याचे रूप विक्राळ होते. त्या पुतळ्याचे शीर उत्तम सोन्याचे व त्याची छाती व हात रुपयाचे, त्याचे पोट व मांड्या पितळेच्या, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर आदळून त्याचे फुटून तुकडे तुकडे झाले. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपये व सोने यांचे चूर्ण होऊन उन्हाळ खळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वाऱ्याने ती उधळून नेली. त्यांचा मागमूस राहिला नाही. त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली. हेच आपले स्वप्न. आता याचा अर्थ राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो. महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत, आणि जेथे जेथे मनुष्य जातीचा निवास आहे तेथील वनपशु व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत. त्या सर्वांवर आपण सत्ता ठेवली आहे. सुवर्णाचे शीर आपणच आहात.
आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल. ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालविल. चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल. लोखंड सर्वांचा भुगाभुगा करते, तसे ते राज्य चूर्ण करणाऱ्या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करील. आपण त्या पुतळ्याची पावले व पावलांची बोटे पाहिली. त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता. तसे हे राज्य द्विविध होईल. तरी मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिली, तशी त्या राज्यात लोखंडाची मजबूती राहील. त्या पुतळ्याच्या पावलांच्या बोटांचा काही भाग लोखंडाचा व काही भाग मातीचा होता. तसे ते राज्यात अंशतः बळकट व अंशतः भंगूर असे होईल. लोखंड मातीबरोबर मिसळलेले आपण पाहिले. तसे त्या राज्यातले लोक इतर लोकांबरोबर संबंध जोडतील. पण जसे लोखंड मातीबरोबर एकजीव होत नाही, तसे तेही त्यांच्याबरोबर एकजीव होणार नाहीत. त्या राजांच्या आमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील. त्याचा कधी भंग होणार नाही. त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही. तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यास नष्ट करील व ते सर्व काळ टिकेल. आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने यांचे चूर्ण केले. त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळवले आहे. हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निसंशय हाच आहे. तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने पालथे पडून दानियेला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच्या पुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा अशी आज्ञा केली. राजाने दानियेलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्य प्रकट करणारा देव आहे. मग राजाने दानियेलास थोर पदास चढवले. त्याला मोठमोठी इनामे दिली. त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्यास बाबेलाच्या सर्व ज्ञानांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले. राजाने दानियेलाच्या विनंतीवरून शद्रख, मेशक, अबेदनगो यास बाबेल परगण्याचा कारभार सांगितला. दानियल राजदरबारी असे. अध्याय 3. तप्त भट्टीतून सुटका. नबुखद्नेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली. तिची उंची 60 हात व रुंदी 6 हात होती. तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दूरा नामक मैदानात केली. ही जी मूर्ती नबुखद्नेस्सर राजाने स्थापली होती, तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यास बोलावणे केले. तेव्हा राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी हे नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्यास एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले. मग एका भटाने मोठ्याने घोषणा केली की, अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हास आज्ञा होत आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुखद्नेस्सर राजाने जी सुवर्ण मूर्ती स्थापली आहे तिच्या पुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावे. जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील. यासाठी शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्यांचा ध्वनी कानी पडताच निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या त्या सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातले. यावर कित्येक खासद्यांनी राजाकडे जाऊन यहुद्यांवर दोषारोप केला. ते नबुखद्नेस्सर राजास म्हणाले, महाराज, चिरायू व्हा. महाराज, आपण हुकूम केला की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावे आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे.
पण आपण बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रख, मेशक, अबेदनगो या नावाचे कोणी यहुदी आहेत, त्यांनी महाराज आपली पर्वा केली नाही. ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाहीत. हे ऐकून नबुखदनेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रख, मेशक व अबेदनगो यास घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यास राजापुढे आणले. नबुखदनेस्सर त्यांना म्हणाला, अरे शद्रखा, मेशका, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असं तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हास सोडवील असा कोणता देव आहे? शद्रख, मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडवेल, ते कसेही असो. पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. हे ऐकून नबुखदनेस्सर संतापला. शद्रख, मेशक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास आज्ञा केली की शद्रख, मेशक व अबेदनगो याच्या मुसक्या बांधून त्यास त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. तेव्हा त्या पुरुषास त्यांचे पाय मोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषांनी शद्रख, मेशक व अबेदनगो यांना तिच्यावर नेले ते ज्वालांनी भाजून मेले. शद्रख, मेशक व अबेदनगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर नबुखदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांना बांधून टाकले ना? त्यांनी राजास उत्तर केले, होय सरकार, खरे आहे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. त्यास काही एक इजा पोचली नाही. 4थ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. मग नबुखदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रख, मेशक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रख, मेशक व अबेदनगो अग्नीतून बाहेर आले आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी या पुरुषास पाहिले. तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यास लागला नव्हता. तेव्हा नबुखदनेस्सर म्हणाला, शद्रख, मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला. आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सोडवले आहे. त्याचा धन्यवाद असो. याकरता मी फरमावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, यांपैकी जे कोणी शद्रख, मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील, कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. नंतर राजाने शद्रख, मेशक व अबेदनगो यास बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यास चढवले. अध्याय 4. नबुखदनेस्सरचे वेड. नबुखदनेस्सर राजा याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांस, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस तुमचे कल्याण असो. परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्या संबंधाने दाखवले ते विदित करावे हे मला बरे वाटले आहे. त्याची चिन्हे किती थोर, त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा. त्याचे राज्य सर्वकालचे आहे
व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. मी नबुखदनेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. मी स्वप्न पाहिले, त्याने मी भयभीत झालो. मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना यांनी मी चिंताक्रांत झालो. तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषास माझ्याकडे आणावे. तेव्हा ज्योतिषी, मांत्रिकी, खासदी व दैवज्ञ हे वाड्यात आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्या पुढे मांडले, पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही. सरतेशेवटी दानिएल माझ्या पुढे आला. त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेल्तशस्सर हे नाव ठेवले आहे व त्याच्या ठाई पवित्र देवाचा आत्मा वसत आहे. त्याला मी आपले स्वप्न सांगितले. मी म्हणालो, हे बेल्तशस्सरा, ज्योतिषांच्या अध्यक्षा, पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठाई आहे व कोणतेही रहस्य तुला समजायला अवघड नाही हे मला ठाऊक आहे. तर मी पाहिलेल्या स्वप्नातील दृष्टांत व त्यांचा अर्थ मला सांग. मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनात जे दृष्टांत घोळत होते ते हे. मी पाहिले, तो पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता. त्याची उंची फार मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला. त्याची उंची गगनास पोहोचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. त्याला सुंदर पाने होती. त्यावर फळे विपुल असून सर्वांस खायला पुरेशी होती. वनपशु त्याच्या आश्रयाने राहत. अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करत व त्या वृक्षावर सर्व मनुष्यांचे पोषण होत असे. मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टांत घोळत होते. त्यात मी पाहिले की एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरला. तो मोठ्याने पुकारून म्हणाला, हा वृक्ष तोडून टाका, याच्या फांद्या छेदा, याची पाने झाडून टाका व याची फळे विखरा. याच्या खाली राहत असलेले पशु निघून जावोत व पक्षी याच्या शाखांतून उडून जावोत. तरी पण यांचे बुंद जमिनीत राहू द्या. ह्यास लोखंड व पितळ यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या. यास आकाशातल्या दहिवराने भिजू द्या. भूमीवरील गवताचा वाटा याला वन पशूंबरोबर मिळव. याचे मानव हृदय जाऊन यास पशु हृदय प्राप्त हो व 7 काळ त्याच्यावरून जावोत. हे शासन त्या जागल्यांच्या ठरवान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले. ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो. हे सर्व जीवनधाऱ्यांना समजावे. हे स्वप्न मी नबुखदनेस्सर राजाने पाहिले आहे. तर आता हे बेल्तशस्सरा, याच्या अर्थाचा उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना याचा अर्थ मला सांगता आला नाही, पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठाई आहे. मग बेल्तशस्सर हे नाव दिलेला दानिएल क्षणभर बुचकाळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, बेल्तशस्सरा, या स्वप्न संबंधाने व त्याच्या अर्थ संबंधाने तू घाबरू नकोस. तेव्हा बेल्तशस्सराने म्हटले, माझ्या स्वामी, हे स्वप्न तुझ्या द्वेष्टास व त्याचा अर्थ तुझ्या वैऱ्यास लागू पडो. तो वृक्ष पाहिलास तो वाढून मजबूत झाला. त्याची उंची गगनास पोहोचली. तो सगळ्या पृथ्वीला दिसू लागला. त्याची पाने सुंदर होती. त्यावर फळे विपुल असून सर्वांस खाण्यास पुरेशी होती. त्याच्या खाली वनपशु राहत होते व त्याच्या शाखात अंतराळातील पक्षी वस्ती करत होते. हे राजा, तो वृक्ष तूच आहेस. तू वाढून बलवान झाला आहेस. तुझी थोरवी वाढून गगनापर्यंत पोहोचली आहे. एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून याचा नाश करा, तथापि याचे बुंद जमिनीत राहू द्या. यास लोखंड व पितळ यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या. यास आकाशातल्या दहिवराने भिजू द्या. याला वनपशूंबरोबर वाटा मिळो. याच्यावरून 7 काळ जावोत तोवर असे होवो, असे राजाने पाहिले. हे राजा, याचा अर्थ असा आहे आणि माझा स्वामी राजा, याच्याविषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे
तुला मनुष्यातून घालवून देतील. तुझी वस्ती वनपशूत होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल. तू आकाशातील दैवराने भिजशील. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून 7 काळ जातील. त्यांनी त्या वृक्षाचे बुंद राखून ठेवायला सांगितले. ह्याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातली देवाची आहे हे ज्ञान तुला झाले म्हणजे तुझे राज्य निश्चयाने तुला मिळेल. म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावीस. तू पाप सोडून धर्माचरण करावेस. अधर्म सोडून गरिबांवर दया करावीस. अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील. हे सगळे नबुखदनेस्सर राजा याच्यावर गुजरले. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्याच प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुखदनेस्सरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालवून देतील. तुझी वस्ती वनपशूत होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून 7 काळ जातील. त्याच घटकेस हे नबुखदनेस्सराच्या प्रत्ययास आले. त्याला मनुष्यांप्रमाणे घालवून दिले व तो बैलांप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर आकाशातल्या दैवराप्रमाणे भिजू लागले. येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली. हे दिवस संपल्यावर मी नबुखदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लावले. माझी बुद्धी मला परत आली. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला. या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला. कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ पदार्थ होत. तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो. तू असे काय करतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली. माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेजही मला पुन्हा प्राप्त झाली. माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले. मी आपल्या राज्यात स्थापित झालो व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली. आता मी नबुखदनेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो. त्याचा जय जयकार करतो व त्याचा महिमा वर्णितो. कारण त्याची सर्व कृत्य सत्य आहेत. त्याचे सर्व मार्ग न्याय आहेत. जे अभिमानाने चालतात त्यास त्याला नीचावस्थेत लोटता येते. अध्याय 5. भिंतीवरील लिखाण. बेलशस्सर राजाने आपल्या 1000 सरदारास मोठी मेजवानी केली. त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला. द्राक्षारसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की, माझा बाप नबुखदनेस्सर याने यरुशलेमेतील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी यांना त्यातून द्राक्षारस पिता येईल. तेव्हा यरुशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले. राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षारस प्याली. त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने, रुपये, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले. त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रकट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतींच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहित होती ती राजाच्या दृष्टीस पडली. तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला. त्याच्या कमरेचे सांधे ढिले पडले आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यांना घेऊन या. राजा त्या बाबेलाच्या ज्ञानास म्हणाला, जो कोणी हा लेख वाचेल व याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल
त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल. मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले, पण त्यास तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला. त्याची मुद्रा पालटली व त्याचे सरदार घाबरले. राजा व त्याचे सरदार यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, महाराज चिरायू असा, आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका. आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवांचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे. आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञानही त्याच्या ठायी दिसून आली. महाराज, आपला बाप नबुखदनेस्सर राजा यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यांचा अध्यक्ष नेमले होते. कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नाचा अर्थ सांगणे, कूट प्रश्न उलगडणे, ओढी उकळणे या संबंधाने ज्याला राजाने बेलशस्सर असे नाव दिले होते तो दानियल प्रवीण होता असे दिसून आले. तर आता दानियेलाच बोलावून आणा, म्हणजे तो अर्थ सांगेल. तेव्हा दानियेलास राजापुढे आणले. राजा त्यास म्हणाला, माझा बाप जो राजा, त्याने यहुदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानियेल, तो तूच काय? मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवाचा आत्मा तुझ्या ठायी आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठायी दिसून आली आहेत. आता हा लेख वाचून त्याचा अर्थ मला सांगावा म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्यापुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यांना सांगता येईना. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात. आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल आणि तू राज्यातील तिघा अधिपतींतला एक होशील. तेव्हा दानियेलाने राजास उत्तर दिले की तुझ्या देणग्या तुझ्याजवळच राहू दे, तुझी इनामे दुसऱ्या कोणास दे. तथापि मी हा लेख राजास वाचून दाखवतो व त्याचा अर्थ करून त्याला सांगतो. हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखदनेस्सर ह्यास राज्य, महत्व, वैभव व महिमाही दिली. त्याने त्यास मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत. वाटेल त्यास तो ठार मारी व वाटेल त्यास जिवंत राखी. वाटेल त्यास तो थोर करी व वाटेल त्यास तो नीच करी. पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला. तेव्हा त्याला त्याच्या राज्यपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले. त्याला मनुष्यातून घालवून देण्यात आले. त्याचे हृदय पशूंसारखे झाले. तो रान गाढवांमध्ये वस्ती करू लागला. तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे शरीर आकाशातील दहिवराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्यास स्थापतो असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस, तर स्वर्गीच्या प्रभू बरोबर तू उद्दामपणा केलास. त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्या पुढे आणली आहेत. तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षारस प्यायली आहेत आणि रुपये, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस. पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस. म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला. मने, मने, तकेल, उफारसीन. याचा अर्थ असा, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यांना दिले आहे. तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानियेलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेवविला. त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला व त्याच्या संबंधाने सर्वत्र द्वाही फिरवली की हा राज्यातील तिघा अधिपतींतला एक आहे. त्याच रात्री खासद्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला आणि दारियावेश मेदी हा सुमारे 62 वर्षांचा असता राज्यपदारूढ झाला.
अध्याय 6. सिंहाच्या गुहेत दानियेल. दारियावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमले. त्यांच्यावर 3 अध्यक्ष नेमले. दानियेल त्यांच्यापैकी एक होता. राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी आपला हिशोब त्या तिघास द्यावा असे ठरवले. दानियेल त्या अध्यक्षात व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा वसत होता. त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता. असे असता राज्यकारभारात संबंधाने दानियेला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालवला, पण त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू असून त्याच्या ठाई काही चूक किंवा अपराध सापडला नाही. तेव्हा ती मनुष्य म्हणाली, या दानियेला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल. मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, दारियावेश महाराज चिरायू असा. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की हे राजा, 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय कोणीही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे. तर महाराज ही द्वाही मंजूर करा, फरमानावर सही करा, म्हणजे मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटायचा नाही. तेव्हा दारियावेश राजाने फरमानावर व द्वाहीवर सही केली. या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. त्यावेळी ती मनुष्य जमावाने आली. तो दानियेल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यांना आढळून आले. तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरवलेल्या द्वाहीविषयी त्याला म्हणाले, महाराज, 30 दिवस पर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्या सिंहाच्या गुहेत टाकावे, अशी द्वाही आपण फिरवली ना? राजाने उत्तर दिले की मेदी व पारसी यांच्या न पालटणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरवले आहे. तेव्हा ते राजास म्हणाले, महाराज, पकडून आणलेल्या यहुद्यांपैकी तो दानियेल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही, तर तो नित्य 3दा प्रार्थना करतो. हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला आणि दानियेलाचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला. त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला. मग ती सर्व मनुष्य राजाकडे जमावाने आली व त्याला म्हणाली, हे राजा, हे लक्षात आण, मेदी व पारसी यांचा असा शिरस्ता आहे की राजाने केलेल्या द्वाह्या किंवा नियम पालटता येत नाहीत. त्यावर राजज्ञेवरून दानियेलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानियेलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडविल. त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला. तो अशासाठी की दानियेलाच्या बाबतीत काही एक फेरबदल होऊ नये. नंतर राजा आपल्या महालात गेला. त्याने ती रात्र उपाशीच काढली. त्याच्यासमोर वाद्य आणली नाहीत. त्याची झोप उडाली. मग राजा मोठ्या पहाटेच उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानियेलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय? दानियेल राजाला म्हणाला, महाराज, चिरायू असा. माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज, आपलाही मी काही अपराध केला नाही. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानियेलास गुहेतून बाहेर काढा. त्यास गुहेतून बाहेर काढले. तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता. तेव्हा ज्या मनुष्यांनी दानियेलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायका मुलास सिंहाच्या गुहेत टाकले.
तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. मग पृथ्वीवरील सर्व लोकांस, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस दारायवेश राजाने असे लिहून कळवले की, तुमचे कल्याण असो. मी फरमावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे. तो सर्व काळ जवळ आहे. त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएला सिंहाच्या पंजांतून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे. हा दानिएल दारियावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी याच्या कारकिर्दीत भाग्यास चढला.